नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक ए.बी. रायते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलाचं प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणांचा अभ्यास सुरू केलेला आहे. साधारणपणे मागच्या 5 व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने हे प्रकरण समजून घेत आहोत. आपण लोकसंख्येचे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये सुरू केला होता, ज्यामध्ये आपण वयरचना असेल, लिंगरचना असेल, साक्षरता असेल, शिक्षण असेल, व्यावसायिक संरचना आहे, यासारख्या घटकांचा आणि लोकसंख्येचे ग्रामीण आणि शहरी रचना यासारख्या घटकांचा लोकसंख्येच्या घटकांचा अभ्यास सविस्तरपणे केलेला आहे. लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये हे घटक कसे महत्त्वाचे आहे आणि त्यामधून लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे. आता लोकसंख्येवर परिणाम करणारा जो एक महत्त्वाचा घटक होता त्या घटकाचं नाव होतं स्थलांतर. ही संकल्पना आपण मागच्या तासाला समजून घेतली होती. एखाद्या प्रदेशामधून दुसऱ्या प्रदेशामध्ये जेव्हा लोकांची मूवमेंट किंवा स्थलांतर होत असतं, लोकांचं येणं जाणं होत असतं, तेव्हा त्या हालचालीला आपण स्थलांतर म्हटलेलं आहे. हे मागच्या तासाला आपण बघितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेतलेलं आहे. स्थलांतर ही संकल्पना किंवा ही जी एक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण समजून घेतली सविस्तरपणे. आणि त्यामुळे स्थलांतराचा लोकसंख्येच्या एकूण स्थितीवरती, त्यांच्या क्षमतेवरती, गुण वैशिष्ट्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. हे स्थलांतर जे घडतं, हे स्थलांतर घडण्याची जी काही स्थिती आहे ही भिन्न भिन्न आहे, त्याची उद्दिष्ट भिन्न भिन्न आहे, त्यांचे हेतू भिन्न भिन्न असतात आणि त्यामुळे या स्थलांतरांचं वर्गीकरण केलेलं आहे. स्थलांतर ही प्रक्रिया किंवा स्थिती जरी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्याची असली तरी त्याची पार्श्वभूमी आणि त्यामागची कारणं भिन्न भिन्न असतात आणि त्यामुळे स्थलांतराचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारात केलेलं आहे. ते वर्गीकरणसुद्धा आपण बघितलेलं आहे. प्रदेशानुसार वर्गीकरण बघताना आपण अंतर्गत स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर असे 2 प्रकार बघितले. कालावधीनुसार जे स्थलांतर होतं त्यामध्ये अल्पकालीन स्थलांतर आणि दीर्घकालीन स्थलांतर असे 2 प्रकार आपण बघितले. त्यानंतर आपण स्थलांतरांची जी कारणं आहेत, स्थलांतर प्रामुख्याने ज्या कारणांमुळे घडत असतं ते कारणंसुद्धा आपण बघितले, ज्यामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक घटक जे असतात, प्राकृतिक कारणे आपण ज्याला म्हणतो, की अशा प्राकृतिक स्थितींमुळे लोकांना स्थलांतर करावं लागतं. ते कोणकोणते आहेत ते आपण बघितले होते. अनेक नैसर्गिक आपत्ती असेल किंवा प्रतिकूल स्थिती असेल, त्यामुळे हवामान असेल किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या गोष्टी असेल, हे प्राकृतिक गोष्टी आहेत आणि त्यामुळे सुद्धा लोकांना स्थलांतर करावं लागतं, म्हणून ते प्राकृतिक कारणे म्हणून ओळखले जातात. दुसरे आपण बघितले होते आर्थिक कारणे. यामध्ये रोजगाराच्या ज्या संधी आहेत ह्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात प्रभाव काढतात. त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं राहणीमान यासारख्या गोष्टीसुद्धा प्रभाव पडत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर करत असतात. याला आर्थिक कारणे म्हणतात. तिसरं आपण कारण बघितलं होतं सामाजिक कारणे. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक स्थितींमुळे किंवा काही अशा गोष्टी असतात सामाजिक क्षेत्रातल्या की ज्याच्या परिणामामुळे लोकांना स्थलांतर करावं लागत असतं, तर तेही कारणं आपण मागच्या तासाला बघितलेले आहेत. चौथं कारण आपण बघितलं होतं राजकीय कारणे. राजकीय स्थितींमुळे सुद्धा अनेक वेळा लोक स्थलांतर करत असतात आणि त्यामुळे त्यांना राजकीय कारणे असं संबोधलं जातं. तर या 4ही प्रकारच्या कारणांचा आपण अभ्यास केला होता, त्याचं विश्लेषण केलं होतं आणि व्यवस्थितपणे ते समजून घेतलं होतं. त्याचं स्पष्टीकरणसुद्धा सुव्यवस्थितपणे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं होतं. आजच्या तासाला आपल्याला स्थलांतराचे लोकसंख्येवरती जे परिणाम होतात त्या परिणामांचा अभ्यास करायचा आहे, की सर्वसामान्यपणे एखाद्या प्रदेशातून स्थलांतर झाले तर त्या स्थलांतरामुळे त्या प्रदेशावरती त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आता विशेषतः आपण या ठिकाणी स्थलांतर होताना 2 प्रदेशांचं आपल्याला कल्पना आली किंवा 2 प्रदेश प्रभावित होताना आपल्याला दिसते. एक जिथून स्थलांतर होतो तो प्रदेश आणि दुसरा जिथे स्थलांतर होतो तो प्रदेश. असे 2 प्रदेश जे असतात हे प्रामुख्याने स्थलांतराशी जोडलेले असतात किंवा स्थलांतराचे 2 गट असतात, भाग असतात. आणि साहजिकच जेव्हा ही प्रक्रिया घडते स्थलांतराची, तेव्हा त्याचे परिणाम या 2ही भागांवरती होत असतात किंवा घडत असतात. आणि म्हणून आपल्याला स्थलांतराचे तेथील लोकसंख्येवर
काय परिणाम होतात हे सविस्तरपणे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, लोकसंख्या अभ्यासामध्ये आपण अनेक घटकांचा विचार केलेला आहे. आत्तापर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये अभ्यासलेल्या आहेत. लोकसंख्येचे वितरण व घनता या 2 घटकांवरती स्थलांतराचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. लोकसंख्येचे स्थलांतर हे 2 प्रदेशांदरम्यान होत असते. स्थलांतर प्रक्रिया जेव्हा घडते तेव्हा त्या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 प्रदेश असतात. एक जिथून लोक निघतात तो प्रदेश आणि जिथून लोक पोचतात तो प्रदेश. अशा पद्धतीने स्थलांतर हे नेहमी 2 प्रदेशांदरम्यानच घडत असतं. एकाच प्रदेशात म्हणजे सर्वसामान्यपणे माणूस एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. प्रदेशाचा आकार कुठलाही मर्यादा नाही. प्रदेशाचा आकार छोटा असो किंवा मोठा असो, कुठून एकदा माणसाने क्षेत्र सोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी गेला की स्थलांतर घडतं, असं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे स्थलांतर ही प्रक्रिया 2 प्रदेशांदरम्यान होत असते. त्यातील एक प्रदेश देणारा तर दुसरा प्रदेश घेणारा असतो. म्हणजे जिथून लोक जातात, लोक जिथून निघतात तो प्रदेश असतो देणारा, प्रोव्हाइड करणारा, म्हणून तो देणारा. आणि दुसरा जो प्रदेश आहे स्थलांतरामध्ये भूमिका बजावतो तो म्हणजे घेणारा, म्हणजे ज्या ठिकाणी लोक जातात असा जो प्रदेश असतो तो घेणारा, म्हणजे ते येणाऱ्या लोकांना तो प्रदेश सामावून घेतो, म्हणून तो प्रदेश घेणारा असतो. आणि त्यामुळे स्थलांतराचे प्रक्रियेच्या दरम्यान हे 2 प्रकारचे प्रदेश आपल्याला दिसून येतात, एक देणारा आणि दुसरा घेणारा. प्रदेशातील लोकसंख्येला स्थायिक होण्यासाठी, आता बघा, जेव्हा एखाद्या प्रदेशातून लोकसंख्या स्थलांतरित होऊन दुसऱ्या प्रदेशात येते, तेव्हा ती लोकसंख्या जेव्हा त्या प्रदेशात येते तेव्हा तिथं स्थायिक होण्यासाठी, म्हणजेच राहण्यासाठी, की तिथं वास्तव्य करण्यासाठी त्यांना काही गोष्टींची आवश्यकता असते, काही गरजांची आवश्यकता असते. माणसाला जीवन जगण्यासाठी काही मूलभूत आवश्यकता असतात आणि त्यांची परिपूर्ती होण्यासाठी प्रामुख्याने काही सोयीसुविधा अपेक्षित असतात. त्यापैकी काही महत्त्वाच्या सोयीसुविधा, त्यामध्ये प्रामुख्याने निवास. जेव्हा माणूस किंवा व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह असो एखाद्या नवीन प्रदेशात गेला तर त्या प्रदेशामध्ये सर्वात पहिली त्याची गरज असणार आहे त्याला राहण्याचं ठिकाण, म्हणजेच निवास, आश्रय, आधार अतिशय गरजेचा असतो. म्हणून पहिली गरज असते त्याची नवीन प्रदेशामध्ये गेल्यानंतर निवास, राहण्याची जागा, राहण्यासाठी सुरक्षित स्थान. दुसरा गरजेचा आवश्यक घटक असतो तो म्हणजे पाणी पुरवठा. जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि मुबलक आणि चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचा पाण्याची उपलब्धता असणं जगण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून ती सुद्धा सुविधा त्या प्रदेशात उपलब्ध असली पाहिजे. तिसरा घटक आहे वाहतूक, येण्या जाण्यासाठी सोयीसुविधा, ट्रान्सपोर्टेशन, हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. चौथा आहे आरोग्य, ही सोयसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या माणसाला येऊ शकतात, त्याची परिपूर्तीसाठी, त्याच्या समाधानासाठी आरोग्य सुविधासुद्धा चांगल्या स्तराच्या उपलब्ध असल्या पाहिजे. त्याशिवाय शिक्षणाची सोयीसुविधा आवश्यक असली पाहिजे, कारण माणसाची गुणवत्ता वाढवण्याचं एक उत्तम साधन म्हणजे शिक्षण आहे. आणि जर ते त्या प्रदेशात उपलब्ध असेल तर लोकांना आपले जे काही मुलं असतील किंवा पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन जे आहे ते देता येऊ शकतं. म्हणून स्थलांतर होताना याही गोष्टीकडे, याही सुविधेकडचा विचार केला जात असतो. त्याचप्रमाणे मनोरंजन ही सुद्धा मानवाची एक आवश्यक गरज त्या ठिकाणी बनलेली आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा मग त्यासाठी वेगवेगळे माध्यमं असतात. मनोरंजनासाठी पार्क असतील, चित्रपटगृहे असतात, उद्यानं असतात, गार्डन्स आपण ज्याला म्हणू शकतो, नाट्यगृहे असतात, कलादालने असतात किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या मनोरंजनासाठी माणूस वापरत असतो. तर ही गरज पूर्ण करण्याची सुविधासुद्धा तिथं असणं गरजेचं असतं. या सोयीसुविधा आवश्यक असतात. जेव्हा माणूस एखाद्या नवीन प्रदेशात जातो, तिथं स्थायिक त्याला व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा तो विचार करतो, तेव्हाच तो राहतो. जर या गोष्टी तिथं नसतील, त्याला राहण्याला जागाच नसेल, तिथं पाण्याची योग्य व्यवस्था नसेल, वाहतुकीच्या सोयी नसेल, आरोग्याचे, शिक्षणाच्या संध्या उपलब्ध नसेल, मनोरंजन होणार नसेल, ह्या गोष्टी जर तिथं उपलब्ध नसेल तर तो माणूस तिथं राहणार नाही. त्याची राहण्याची तिथं इच्छा निर्माण होऊ शकत नाही. जेव्हा या सुविधा चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतील, निश्चितच तो माणूस त्या ठिकाणी राहण्यास तयार होईल किंवा इच्छुक असेल. आणि म्हणून या सोयीसुविधा स्थायिक होण्यासाठी किंवा राहण्यासाठी, त्या जागेला निवडण्यासाठी आवश्यक असतात.
स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील अशा सोयीसुविधा वापराविना किंवा कमी वापरल्या जातात व त्यावर झालेला खर्च अनावश्यक होतो, कारण तेथील लोकसंख्या कमी झालेली असते. आता बघा, स्थलांतरामुळे हा परिणाम मात्र आपल्याला निश्चितपणे दिसू शकतो. जेव्हा स्थलांतर घडतं म्हणजे एखादा प्रदेश स्थलांतर होताना ज्या प्रदेशातून लोक जातात त्या प्रदेशाला आपण देणारा प्रदेश म्हटलेला आहे. आता हा जो देणारा प्रदेश असेल, त्या देणाऱ्या प्रदेशामधून जेव्हा लोक तिथून निघून जातात नवीन प्रदेशात पुढे जाऊन त्यांना तिकडे त्या सोयीसुविधा कदाचित मिळत असतील म्हणूनच ते गेलेले आहेत. तिकडे गेल्यानंतर त्यांना ते मिळणार आहे किंवा तिथे त्यांचा वापर करणार आहे. पण जिथून ते गेलेले आहेत तिथं मात्र त्या सोयीसुविधा ज्या पूर्वी त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या होत्या, निर्माण केलेल्या होत्या, त्या लोक तिथून निघून गेल्यामुळे त्या सोयीसुविधांचा वापर कमी होणार आहे किंवा त्या सोयीसुविधा वापराविना पडणार आहे किंवा कमी वापरला त्याचा होणार आहे. आणि म्हणून जो खर्च त्यांच्यासाठी केला होता, त्या लोकांना गृहीत धरून केलेला होता, तो खर्च आता अनावश्यक होणार आहे. का? कारण त्या सुविधांचा वापरच होणार नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात वापर होणार आहे आणि त्यामुळे तो खर्च व्यर्थ जाणार आहे किंवा वाया जाण्याची वेळ त्या ठिकाणी येणार आहे. कारण त्या ठिकाणची लोकसंख्या कमी झालेली आहे, तिथून लोक निघून गेलेले आहे, म्हणून लोकसंख्या कमी झालेली आहे आणि त्या सोयीसुविधांचा वापर आता त्या ठिकाणी होत नाही. अशा प्रदेशात लिंग गुणोत्तर तसेच वय रचनेत सुद्धा मोठे बदल घडतात. लक्षात घ्या. आता या दोन गोष्टींमध्ये कसा बदल घडतो? यामध्ये प्रामुख्याने पहिला गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तरामध्ये आपल्याला असं सर्वसाधारणपणे जर स्थलांतराचा आपण इतिहास बघितला, त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं, बारकाईने निरीक्षण केलं, तर आपल्याला जो कल समोर येताना दिसतो तो कल प्रामुख्याने आजपर्यंतच्या स्थितीमध्ये असा दिसतो की तरुण मुलांच्या स्थलांतराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यातही विशेषतः उद्योगधंदे, नोकरी, शिक्षण, आरोग्य या कारणासाठी तरुणांचं स्थलांतराचं प्रमाण सर्वाधिक आहे किंवा तो ट्रेंड, तो कल हा सर्वाधिक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की तरुण मुलांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या, जिथून ते जात आहेत तिथं स्त्रियांची संख्या जास्त होते, पुरुषांचं प्रमाण कमी होतं आणि जिथं ते पोचतात त्या प्रदेशावरती मात्र त्याचा विपरीत परिणाम होतो. तिथं मात्र पुरुषांचं प्रमाण अधिक होतं आणि स्त्रियांचं प्रमाण घटतं, कारण तिथं पुरुष लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि म्हणून तिथून एकूण जे आपण लिंग गुणोत्तर म्हणतो, सेक्स रेशो म्हणतो, याच्यामध्ये चेंजेस त्या ठिकाणी घडून येतो, बदल होतो. हा काही जन्मदर मृत्यूदरामुळे झालेला नाही, नॅचरल लोकसंख्या ग्रोथमुळे झालेला नाही, तर हा स्थलांतराच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी घडून आलेला आहे. म्हणजे लिंग गुणोत्तर बदलतं. तसेच वयरचनेत सुद्धा मोठे बदल होतात. वयरचनेत कसे होतात? यामध्येच आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे मोस्टली जो ग्रुप मूव्ह होतो किंवा मायग्रेट होतो, स्थलांतरित होतो हा ग्रुप कोणता असतो? 15 ते 59 वयोगटातला कार्यशील गट आपण ज्याला म्हणतो, तरुण आपण वयोगटातील. कारण बहुतांश लोक कशासाठी जात आहेत? कामासाठी जात आहेत, उद्योगधंद्यासाठी जात आहेत, उपजीविकेसाठी, नोकरीसाठी जात आहेत आणि त्यामुळे साहजिकच तरुणांचं त्या प्रदेशातून जाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ज्या प्रदेशातून ते निघून जातात तिथं वृद्धांची संख्या वाढते, म्हणजे वयोगट रचनेमध्ये परिवर्तन होतं, वृद्धांची संख्या त्या प्रदेशात जास्त होते. याउलट जिथं ते पोचतात तिथे तरुणांची संख्या वाढते, म्हणून तिथं सरासरी आयुर्मान आणि वयोगटातला फरक त्या ठिकाणी बदलून जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं लक्षात येतं, स्थलांतरामध्ये भिन्न भिन्न प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तरातही बदल पडतो आणि वयोगट रचनेतही मोठ्या प्रमाणात बदल घडून येतात. याचं उदाहरणसुद्धा बघा या ठिकाणी दिलेलं आहे. केरळ राज्यातील कार्यकारी वयोगटातील बहुसंख्य पुरुष रोजगारानिमित्त परगावी किंवा परदेशी जात असतात आणि त्यामुळे या राज्यांमध्ये साहजिकच लिंग गुणोत्तरावरतीही परिणाम झालेला आहे आणि वयोगट रचनेवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला केरळमध्ये आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की हे जे पुरुष रोजगारानिमित्त परगावी जातात, परदेशी जातात, त्यामुळे या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि म्हणूनच आज केरळचं जे लिंग गुणोत्तर आपल्याला दिसतं 2011च्या जनगणनेनुसार 1084, म्हणजे भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक किंवा हजाराच्या पुढे असलेल्या काही मोजक्या राज्यांमध्ये केरळचा समावेश होतो. त्यामध्ये अनेक कारणं इतरही आहेत, पण हेही एक स्थलांतर हेही एक महत्त्वाचं कारण या लिंग गुणोत्तराच्या या रचनेमध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. तेथील लोकसंख्येच्या वयरचनेचा विचार करता बालक व वृद्ध वयोगटातील लोकसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते.
तरुणांच्या तुलनेत अकार्यशील किंवा आपण ज्याला डिपेंडंट पॉप्युलेशन किंवा अवलंबित लोकसंख्या आपण ज्याला म्हणतो, ही लोकसंख्या अधिक असलेली या केरळ राज्यामध्ये दिसून येते. या उलट घेणाऱ्या प्रदेशाची स्थिती जर आपण बघितली तर या प्रदेशामध्ये हे जी काही सोयीसुविधा आहे उपरोक्त, म्हणजे आपण जे बघितलं आत्ता थोड्या वेळापूर्वी, ज्यामध्ये प्रामुख्याने निवास असेल, आरोग्य सुविधा असेल, पाणी पुरवठ्याच्या सुविधा असेल, शिक्षणाच्या सुविधा असेल, मनोरंजनाच्या सुविधा असेल, ह्या ज्या सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधांवरती मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. कारण पूर्वीच्या असलेल्या लोकसंख्येच्या स्थितीनुसार त्या सुविधांची निर्मिती केली होती, पण हे जास्तीचे लोक किंवा बाहेरून आलेले लोक या ठिकाणी आल्यामुळे साहजिकच सुविधा तेवढ्याच आहे, पण लोकसंख्या वाढली आणि म्हणूनच त्या वाढलेल्या लोकसंख्येचा प्रभाव किंवा परिणाम हा त्या सोयीसुविधांवरती होतो. त्या सुविधा तेवढ्याच असल्यामुळे त्याच्यावरती लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढते, साहजिकच त्याचा ताण निर्माण होतो. लोकसंख्येच्या तुलनेत निवास कमी पडू लागतात, पाणी पुरवठ्याची सुविधा कमी पडू लागते, वाहतुकीच्या सोयी अपुऱ्या पडू लागतात आणि मग या सर्वांचा परिणाम साहजिकच एकूण त्या प्रदेशाच्या आर्थिक स्थितीवरती सुद्धा घडून येत असतो. याचा सर्वात मोठा फटका सदर प्रदेशातील व सीमावर्ती भागातील शेतीवरती होताना आपल्याला दिसतो. कारण जसजसं लोकसंख्या वाढते तसतसं त्या प्रदेशात जी शेती आहे त्या शेतीवरती त्याचा भार वाढत जातो. ती जमीन जी आहे मग ते या कारणासाठी वापरायला सुरुवात होते. निवासाच्या सोयींसाठी मोठ्या प्रमाणात शेतीयोग्य जमीन बिगर शेतीसाठी वापरली जाते. विशेषतः मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी, शेतीसाठी वापरली जाणारी जमीन ही आता राहण्यासाठी वापरली जाऊ लागते. घरांच्या किमतीत प्रचंड वाढ होते, कारण मागणी जास्त असते आणि जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा आपोआप किंमत, डिमांड अँड सप्लायच्या रूल, इकॉनॉमिकच्या रूलप्रमाणे ही स्थिती आहे की इथं मागणी जास्त होते. मागणी जास्त झाली की साहजिकच किंमत जी आहे ती वाढू लागते आणि म्हणून आपण बघतो की शहरामध्ये नेहमीच घरांच्या किमती ह्या अधिक असतात खेड्यांपेक्षा. छोट्या शहरांपेक्षा मोठ्या शहरांमध्ये त्यापेक्षा अधिक किमती असतात. म्हणजे जसजसं मागणी वाढते तसतशी किंमत जी आहे ती वाढत जाते आणि प्रचंड वाढत जाते. निवासांच्या कमतरतेमुळे साहजिकच ज्यांना शक्य नाही निवासाची सोय उभी करणं किंवा ती खरेदी करणं किंवा तिचा लाभ घेणं, असे लोक त्या कमतरतेच्या परिपूर्तीसाठी झोपडपट्ट्यांची निर्मिती करते आणि त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्यांची सुद्धा निर्मिती होते किंवा झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते. सार्वजनिक सोयीसुविधांवरती सुद्धा प्रचंड ताण येत असतो. इतर ज्या सोयीसुविधा, लाईट असेल, पाणी पुरवठा असेल किंवा इतर ज्या सोयीसुविधा असतात या सोयीसुविधांवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागतो. अशा शहरात आर्थिक विषमताही मोठ्या प्रमाणात वाढीस लागते. मग त्याचा परिणाम असा होतो, साहजिकच एक वर्ग ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात साधन संपत्ती जमा झालेली असते, ते वर्ग आपण ज्यांना श्रीमंत म्हणतो, ते श्रीमंत वर्ग एक मोठा निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे जो एक अतिशय हालाकीचा दुसरा वर्ग असतो, आपण ज्यांना गरीब म्हणतो, ज्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होतात, असा एक वर्ग निर्माण होतो आणि अशा दोन टोकाच्या वर्गांची निर्मिती अशा प्रदेशात होत असल्यामुळे साहजिकच आर्थिक विषमता प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढते. आणि जेव्हा अशी विषमता वाढते तेव्हा जो मागे राहिलेला असेल, जो वंचित असेल, जो गरीब असेल, त्या वर्गामध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण होतो आणि आपल्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी आपल्याला या सोयीसुविधांची परिपूर्तता होण्यासाठी सरळ मार्गाने जर यांना शक्य नसेल तर हे लोक इतर मार्ग निवडण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वापरताना दिसून येतात आणि त्यातून त्या प्रदेशामध्ये गुन्हेगारीचं सुद्धा प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. म्हणजे हे एकमेकांशी जोडलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांचा परिणाम जेव्हा तुम्हाला मार्ग मिळत नाही किंवा सरळ मार्गाने ते घडत नाही तेव्हा इतर मार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने ते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातूनच बेकायदेशीररित्या कार्य घडतं आणि त्यातून गुन्हेगारी वाढत असते. म्हणजे या परस्पर जोडलेल्या गोष्टी आहेत. घेणाऱ्या प्रदेशात पुरुषांचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त असतं हे आपण या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. कारण इथं पुरुष मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होताना पुरुषांचं प्रमाण जास्त असल्यामुळे साहजिकच इथं पुरुषांची लोकसंख्या जास्त होते आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये सुद्धा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. याचं उदाहरण बघा, मुंबईमध्ये लिंग गुणोत्तर सद्यस्थितीला 2011च्या जनगणनेनुसार होतं 832, पुण्याचं होतं 948.
कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण इतर गटांच्या तुलनेत जास्त असतं, कारण इथं काम करणाऱ्या लोकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असतं घेणाऱ्या प्रदेशामध्ये, आणि म्हणून साहजिकच कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण इथं जास्त असतं. नवनवीन कल्पना विचारांची अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असते, कारण आपण ज्याला म्हणू शकतो की जे कौशल्य प्रधान किंवा कौशल्य धारण केलेले जे लोक आहेत हे मोठ्या प्रमाणात इथे येत असतात, आणि त्यामुळे तिथं विचारांची देवाणघेवाण, कल्पनांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये सर्जनशीलता, नवनवीन शोध म्हणजे नवनिर्मितीची जी क्षमता आहे ती निर्माण होत असते. नवीन विकसित करणं, संशोधन करणं, नवनवीन शोध लावले जातात, आणि त्यातून प्रदेशाच्या विकासाला, विशेषतः आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असते. हेही या प्रदेशाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नवीन तंत्राचा उदय आणि वापर अशा प्रदेशात मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. हे चांगल्या गोष्टी आहेत. स्थलांतरामुळे ह्या चांगल्या गोष्टीसुद्धा घडतात. सबब या प्रदेशात विकासही मोठ्या प्रमाणात होत असतो, आणि त्यामुळे त्या सगळ्यांचा एकूण परिणाम शेवटी त्या प्रदेशाच्या विकासावर होतो. विशेषतः आर्थिक आणि इतर सर्व गोष्टींचा विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो. आर्थिक विकाससुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला या प्रदेशाचा दिसून येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण ज्याला म्हणू शकतो घडताना आपल्याला अशा प्रदेशामध्ये दिसू शकतात. तर अशा पद्धतीने स्थलांतर ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम करताना दिसते. लोकसंख्येच्या एकूण रचनेवरती होताना दिसते. देणारा आणि घेणारा दोनही प्रदेशांवरती लोकसंख्येच्या एकूण रचनेमध्ये, लोकसंख्येच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतो, परिणाम होतो. काही ठिकाणी तो सकारात्मक होतो, काही ठिकाणी तो नकारात्मक होतो. म्हणजे काही ठिकाणी तो चांगला परिणाम दर्शवतो, तर काही ठिकाणी त्याचे विपरीत किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की वाईट परिणामसुद्धा दिसून येतात प्रदेशाच्या विकासामध्ये. काही ठिकाणी तो अनुकूल ठरतो, तर काही ठिकाणी तो प्रतिकूलसुद्धा होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आता या प्रकरणाची शेवटची भाग एक कृतीच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. करून पहा म्हणून ही कृती दिली बघा. स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परिणाम लक्षात घेऊन हा जो तक्ता दिलेला आहे 2.4 हा तक्ता पूर्ण करा. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण सोडून दिलेलं आहे. ते उदाहरण चा आधार घेऊन आपण हा तक्ता जो आहे तो पूर्ण करू शकतो. बघा, यामध्ये एकूण 4 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये अनुक्रमानिक म्हणजे नंबर दिलेला आहे. दुसऱ्यामध्ये स्थलांतराचा प्रकार दर्शवलेला आहे, कोणत्या प्रकार स्थलांतर आहे, आणि त्या स्थलांतरामुळे जे परिणाम घडतात त्यामध्ये पहिला कॉलम म्हणजे पहिला जो परिणाम आहे सकारात्मक, काय चांगले परिणाम घडू शकतात, आणि दुसरे नकारात्मक म्हणजे काय वाईट आपण ज्याला म्हणू शकतो किंवा विपरीत परिणाम जे आहेत ते काय दिसू शकतात. आता पहिलं त्यांनी सांगितलेलं आंतरराष्ट्रीय स्थलांतर. आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे काय सकारात्मक परिणाम होत असतात, तर स्थलांतरित लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि त्यांचा आर्थिक दर्जा सुधारतो. चांगली गोष्ट काय घडते तिथे, जेव्हा लोक एखाद देश सोडून दुसऱ्या देशात जातात तेव्हा जाताना ते पूर्ण विचार करूनच जातात, लक्षात घ्या. आणि तिथं त्यांना तशी स्थिती प्राप्त होणार असेल किंवा तसा लाभ मिळणार असेल तरच ते जाणार आहेत, नाहीतर ते जाणार नाही उगीचच किंवा विनाकारण जाणार नाही. म्हणून तिथं गेल्यावरती त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. आणि दुसरं, जेव्हा चांगला रोजगार मिळतो तेव्हा चांगलं त्यांचा आपण म्हणतो इन्कम त्यांना प्राप्त होतो, आणि त्यातून त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारते, त्यातून त्यांचा आर्थिक दर्जासुद्धा वाढतो. याचा वाईट किंवा विपरीत परिणाम काय होतो बघा. यामध्ये पहिला विपरीत परिणाम होतो की जिथं ते पोचतात त्या प्रदेशातील साधनसंपत्तीवरती ताण पडतो. तिथं असलेले साधनं जे पूर्वीच्या लोकांच्या हिशोबाने किंवा लोकसंख्येच्या स्थितीनुसार बनवले होते, ही अधिकची लोकसंख्या वाढल्यामुळे ते साधनं त्यांच्यामध्ये वाटले जातात आणि अधिकचा ताण पडतो. कधीकधी त्यांना मायदेशी परत पाठवले जाऊ शकते. कधीकधी काय होतं की तिथले तिथलं सरकार या नवीन आलेल्या लोकांना स्वीकारत नाही, आणि मग एवढे सगळे परिश्रम, एवढे सगळं गोष्टी करूनसुद्धा कधीकधी त्यांना पुन्हा वापस किंवा परत आपल्या प्रदेशात यावं लागतं, आणि सगळं खर्च आणि सगळी स्थिती वाया जाते. हा नकारात्मक परिणाम स्थलांतराचा या ठिकाणी दिसू शकतो, आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा. आता देशांतर्गत स्थलांतराच्या बाबतीत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आता ह्याचं तुम्ही विस्तृतपणे मुद्दे किंवा गोष्टी नोंदवू शकतात. मी उदाहरणादाखल प्रत्येकाचं एखादं उदाहरण तुम्हाला सांगू शकतो. आता देशांतर्गत स्थलांतर चे सकारात्मक परिणाम काय दिसू शकतात, तर यामध्ये प्रामुख्याने जे स्थलांतरित लोक असतात, जिथं ते स्थलांतरित होतात तिथं त्यांना रोजगार मिळू शकतो. उद्योग व्यवसायाच्या संधी प्राप्त होऊ शकतात. एक चांगल्या प्रकारचं जीवनमान त्यांना प्राप्त होऊ शकतं. शिक्षण, आरोग्याच्या सुविधासुद्धा त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळू शकतात. देशांतर्गतसुद्धा चांगल्या ठिकाणी जे तेव्हा जातात त्यांना ते मिळू शकतं.
नकारात्मक परिणाम काय होतो, जिथून ते जाणार आहे त्या प्रदेशाच्या लोकसंख्येच्या रचनेवरती विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतो. त्याच्या नंतर त्या प्रदेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणची उत्पादन क्षमता कमी होताना दिसते. लिंग गुणोत्तर आणि वयरचनेमध्ये तफावत निर्माण होताना आपल्याला दिसते. तर असे नकारात्मक परिणाम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये बघा, देशांतर्गत स्थलांतराचे काही उपप्रकार दिले. त्यामध्ये ग्रामीण ते नागरी स्थलांतर. आता ग्रामीण ते नागरी स्थलांतराचा सकारात्मक परिणाम काय, तर जेव्हा गावातून लोक शहरांमध्ये जात असतात तेव्हा आपल्याला असं दिसतं की ग्रामीण भागातील लोकांना शहरात गेल्यानंतर चांगल्या प्रकारचं शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधांचा लाभ होत असतो. हे सकारात्मक परिणाम आहे. चांगल्या सोयीसुविधा त्यांना प्राप्त होत असतात, चांगल्या पद्धतीची जीवनशैली त्यांना प्राप्त होत असते. नकारात्मक परिणाम काय होतो, तर ग्रामीण भागातील तरुणांचं प्रमाण कमी होतं, कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण कमी होतं, तिथले साधन संपत्ती पडून राहत असते, तिथला आर्थिक स्थिती खराब होते, सोयीसुविधांचा अभाव त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तर अशा पद्धतीने हे नकारात्मक परिणाम आहे. नागरी ते ग्रामीणमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय बघा, जेव्हा नागरी ते ग्रामीण म्हणजे नगरातून लोक गावाकडे गेले, शहराकडून गावाकडे जेव्हा लोक स्थलांतरित होतात तर त्याचे काय परिणाम होतात. सकारात्मक परिणामांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा लोक शहरातून गावाकडे येतात तेव्हा त्यांना स्वस्त, शहरापेक्षा स्वस्त स्वरूपाचं जीवन त्या ठिकाणी जगायला मिळतं. मोकळी हवा आणि आपण ज्याला म्हणू शकतो आरामशीर जीवन आपण ज्याला म्हणू शकतो ते मिळू शकतो. धावपळीच्या दगदगीच्या जीवनातून त्यांची सुटका त्या ठिकाणी होत असते आणि शुद्ध अशा हवामानामध्ये जगण्याची संधी त्यांना प्राप्त होत असते. कमी खर्चात ते जीवन जगू शकतात. त्याचे विपरीत परिणाम काय होऊ शकतात, तर त्यांना जे नागरी भागात चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा प्राप्त होत होत्या त्या ग्रामीण भागात त्यांना आता मिळणार नाही. त्यांना कुठलेही चांगल्या प्रकारे सोयीसुविधा प्राप्त करण्यासाठी पुन्हा शहराकडे त्या ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणजे असे हा एक विपरीत नकारात्मक परिणाम नागरी ते ग्रामीण स्थलांतराचा आहे. ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतराचा चांगला परिणाम काय, जिथं त्यांना रोजगार नाही अशा ग्रामीण भागातून ते दुसऱ्या भागात गेले तर त्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतो, त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात, चांगल्या ठिकाणच्या हवामानाच्या प्रदेशात ते राहू शकतात, हे चांगले आहे. विपरीत परिणाम काय, जिथून ते गेलेले आहेत तिथल्या साधनसंपत्ती पडून राहू शकतात, तिथले लोकसंख्येचं संरचना बदलू शकते, तिथं आर्थिक विकासावरती मर्यादा निर्माण होऊ शकतात. नागरी ते नागरीमध्ये चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला काय दिसतो, तर जिथून ते जात आहेत अशा ठिकाणी ते जाणार आहे की जिथे त्यांना रोजगाराच्या चांगल्या संध्या उपलब्ध होऊ शकतात, चांगल्या प्रकारचं जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकते, इतर सोयीसुविधा आणि अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी प्राप्त होऊ शकते. नकारात्मक परिणाम काय होऊ शकतात, जिथून ते गेलेले आहेत तिथल्या साधनसंपत्ती पडून राहू शकते, त्याचा वापर जो आहे तो होऊ शकत नाही, तिथलं उत्पादन घटू शकतं, तिथली कार्यकारी लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकतं, तिथली लिंगरचना आणि वयोगट रचनेमध्ये परिवर्तन किंवा नकारात्मक बदल जे आहेत ते घडू शकतात. शेवटचा तिसरा जो स्थलांतराचा प्रकार सांगितला आहे, हंगामी किंवा अस्थायी स्थलांतर. हंगामी आणि अस्थायी स्थलांतर याचे सकारात्मक परिणाम काय, हंगामी म्हणजे विशिष्ट काळापुरतं किंवा जे कायमस्वरूपी होत नाही अशा प्रकारचे स्थलांतर आहे. याचे सकारात्मक परिणाम काय होतो की त्या विशिष्ट काळात जेव्हा ज्या प्रदेशातून ते जातात जिथं त्यांना रोजगार किंवा इतर संधी उपलब्ध नाही त्या हंगामात तिथं गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकार म्हणजे रोजगार प्राप्त होऊ शकतो, त्यांना जीवन जगण्याचे किंवा उपजीविकेचे साधन मिळू शकतं, त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती संपन्न होऊ शकते. त्या विशिष्ट काळापुरती ज्या उद्देशाने ते स्थलांतर त्यांनी त्या हंगामासाठी केलेलं आहे त्याची परिपूर्ती करण्यात त्यांना यश मिळतं, हे सकारात्मक परिणाम आहे. नकारात्मक परिणाम काय की त्यांचं जीवन स्थिर नसतं. लक्षात घ्या, त्यांना ज्या काही सोयीसुविधा आहे विशेषतः त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण असेल, आरोग्याच्या ज्या गोष्टी असेल त्यांच्या परिपूर्तीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. भटक्या स्वरूपाचं जीवन अशा लोकांना त्या ठिकाणी जगावं लागत असतं आणि स्थिरता नसल्यामुळे अनेक गोष्टींपासून ते वंचित जे आहे ते राहू शकतात. तर असे नकारात्मक परिणाम जे आहेत ते ह्या लोकांना या ठिकाणी भोगावे लागू शकतात. अशा पद्धतीने हे संपूर्ण दुसऱ्या प्रकरणाचा एकंदरीत आपण 6 व्हिडिओंच्या माध्यमातून सविस्तरपणे अभ्यास केला आहे. सगळ्या मुद्द्यांचा आपण तपशीलवार अभ्यास करून सर्व मुद्दे आपण समजून घेतलेले आहे, उदाहरण सहित समजून घेतलेले आहे. त्याच्याशी संबंधित दिलेल्या कृत्यांचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे, त्याही समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या 6 व्हिडिओंचा आपण विस्तृतपणे अभ्यास केला, संपूर्णपणे त्या समजून घेतल्या, ते पूर्ण प्रकरण आपणास योग्य पद्धतीने समजेल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. हा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.